नमस्कार मंडळी, पुन्हा स्वागत आहे चॅनल आश्रम व्लॉग्स। तर आपण आजची तारीख आहे 26 मे। आपण निघालो आहोत गावाला जाण्यासाठी। आपली इंजिनिअरिंगची एक्झाम आताच संपली, तर आपण आता जाऊयात गावाला। या साईडला आहे आत्तू, ट्रेन येते, राणी पण आहे आमच्यासोबत। तर आपण जाऊयात गावाला आणि हा कसा कोकण रेल्वेचा एक्सप्रेस हे काय बोलतो प्रवास आहे ते पाहूयात। तर या तुम्ही पण, म्हणजे आमच्यासोबत या ब्लॉगमध्ये। आम्ही पण दाखवू तुम्हाला कोकणचे निसर्गामध्ये काय फेरबदल झाले असतील तर रहा या ब्लॉग मध्ये। A few moments later. तर मंडळी बसलेलो आपण इथे वरती, राणीताई आहेत साईडला। तर हाय स्पेस अशी जागा आहे, मनाप्रमाणे आम्हाला जागा मिळालेली आहे। इथे आतही शेड बसलेले आहेत। आम्ही बसले म्हणजे वरती आहे, टॉप टियरला आम्ही, अप्पर बर्थ आमची सिटिंगमध्ये आहे। आता गाडी सुटलेली आहे, भेटूयात पुढे आणि बघा आता मजा काय करतो। सकाळचा नाश्ता राणीताई इथे खाताना हादरताना समोसा, काय म्हणताय? काय ओके, पनवेलला आलं, पनवेलला। तर मंडळी आता बसलेलो वरती, पण पाय दुखायला लागले म्हणून आता आलो खाली। तर पाऊस तर नुसता धोधो पडतो इथे, जबरदस्त असं वाटतंय। वातावरण एकदम थंडगार झालेलं आहे, हिरवं हिरवं सगळीकडे। तर असं वाटतं जूनच चालू आहे, जून काय जुलै चालू असं वाटतंय। भारीच एकदम वातावरण, म्हणून जरा यायला पाहिजे गावाला। कडक धुकं सगळीकडे, धुकं एकदम कडक। रायगड जिल्ह्यातलं गोरेगावच्या स्टेशनवर आहोत आम्ही। लागते लस्सी रे, एकदम जरा गोड आहे थोडीशी। आता जाऊयात आपण, काय म्हणतो प्रचितीची लस्सी आहे, प्रचितीची। खेडला आलोय प्रचितीची। चला बाय बाय। काय एकदम 4 तासाची झोप काढून आलेले आहेत, कसं वाटतंय? एकदम मस्त। ओके, काय आलंय काय? गाडी नंबर 1003 छत्रपती शिवाजी मासे पकडतो ना इथे। A few moments later. तर मंडळी पोहोचलेलो आहोत चिपळूणला। आता म्हणजे उतरायचा वेळ झालेली आहे, आता उतरूयात आणि पुढे जाऊयात। तर मंडळी खूप क्रॉसिंग, खूप काय बोलतो त्याला, वेळ काढल्यानंतर पोचलेला होता चिपळूणला। तर जाऊयात घरी, आता एस टीने जायचं म्हणतो। तर बघूयात कसं काय, एस टीचा प्रवास आहे, जरा लागते एस टी, पण ठीक आहे, थोडासा प्रवास बाकी आहे। आता घरी गेल्यावर डायरेक्ट तुम्हाला सांगतो। तर बाहेर आलो चिपळूण स्टेशनच्या, 4 कोटीची गाडी आम्हाला घेण्यासाठी उभ्या आहेत। तर जाऊयात, म्हणजे एस टी लालपरीनं जायचं आपल्याला। चिपळूण स्टेशन इथे उभे आहेत। तर आम्ही आमच्या 4 कोटीच्या गाडीने प्रवास आमचा सुरू केलेला आहे एस टी स्टँडला जाण्यासाठी। तर इथे आमची माणसं सगळी
पोचलेलो आहे गावाला चिपळूणला बऱ्याच दिवसांनी. बरं वाटतं, थंड वातावरण. जूनचा महिना अर्धा गेल्यानंतर असं वातावरण असतं, पण आता तर मे मध्येच आहे वातावरण, म्हणून काही वेगळीच मजा आहे. तर थांबूयात आपण आणि जाऊयात पुढे. तर बाय. मंडळी आलेलो आता आम्ही चिपळूण ST स्टँडला. तर पाऊस तर आहेच तसाही, म्हणजे हळूच पडतोय. सकाळपासून जरा आता कमी झाला आहे. आमची मुलांच्या पाठी बसलेले तिथे दोघे. मी पुढे बसलोय ड्रायव्हरच्या बाजूला. बघूया कसं काय सीन असतो इथे. असं सेटअप आहे ड्रायव्हरचा आमच्या. तर आता आपण आलो दिव्याहून चिपळूणला. चिपळूणवरून आता आलो स्टँडला. स्टँडवरून जायचं तर मिरजोळी. मग जेवायचं आहे, मग जरा आराम करायचा आहे. मग पुढचं पुढे बघूयात. आता तर खूप थकलो आहे, सकाळी लवकर उठलेलो. तर जाऊयात आता. तर मंडळी फायनली आपण पोहोचलेलो आहोत मिरजोळीत. मस्त वाटतंय त्या स्टूलवरती बसून. पाठी मेकअप आर्टिस्ट आलेले आहेत, जरा व्हिडिओमध्ये येण्यासाठी जरा हे होत आहेत. तर मजा आली एकंदरीत. 1:30 वाजला पोचायला घरी. खूपच जरा कंटाळा आला, पण गावाला यायचं होतं. आणि हा व्ह्यू तुम्ही बघू शकता कसं वाटतंय गावाला. एकदम मस्तच, एकदम हिरवं हिरवं झालंय. मन पण आता हिरवं हिरवं होणार आहे. तर बाकी तुम्ही मजेत ना, हसताय ना. आणि आता जाऊयात. आणि आंघोळ केली आहे का तुम्ही दोघींनी? तुमच्या ह्याच्यानं वाटत नाही मला केली आहे म्हणून. तर असं सगळं आहे. तर आता जेवूयात आपण आणि काय बोलतो पुढचं बघूया काय करायचं ते. मंडळी संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. झोप पूर्ण झाली नाही आहे म्हणजे अजूनही, तरी ते धुंद आहेच डोळ्यात. पण आलेलो आहे आता टेरेसला. तर टेरेसला येण्याचं कारण म्हणजे असं काय नव्हतंच, बारीक बारीक रिमझिम पाऊस आहेच. पण आता काय मस्त ती फिलिंग येते ना, ती बघा तुम्ही. तर माझ्या वाटी ती शाळा आहे. आणि मग आता हा बघा समोरचा नजारा. असं की पावसाने कसं झालेलं आहे, एकदम भारीच वाटतंय. तेव्हा तिथे धुकं पण आलेलं आहे. एकदम भारीच. ती वरची वाडी आहे एक मिरजोळीची, ती पण पूर्ण एकदम धुक्यात गेलेली आहे. तर आता काय नाही, थोडा वेळ बसायचं आहे इथे, थोडा मस्त आनंद घ्यायचा आहे जरा. आणि मग जाऊ पुढच्या कामाला. चहा बी प्यायचा अजून. चला मग. वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:30. वरती टेरेसवर गेलेलो, काय चांगले फोटो आलेच नाहीत. पण आता वेळ झालेली चहा पियायची. आणि आता आपल्यासोबत पार्लेजी साठी आहेत आमची माणसं पुढे ब्लॉग बघतायत. तर चहा इथे आहेत. आणि असा अंधार पडलेला आहे, पाऊससुद्धा आलेला आहे. तर या पावसात आपण काहीच करू शकतो ना. थंड पण मस्त वाटतंय. आता प्लॅन्स आपले काय बदलू शकतात, कसं आलो आहे तसं. पण जसं होतं तसं बघूयात. आता झालेली आहे सध्या का, तर अजून पुढे काय काय होतं ते बघूयात. तर राहा आमच्यासोबत या ब्लॉगमध्ये. असं फुल असं धुकं झालं माहिती एकदम. वरच्या ह्याच्यावरती फुल मस्त एकदम, फुल मस्त एकदम झालं. एकदम मस्त कडक एकदम. धुकं तिथे सगळीकडे झाडं. आणि त्यासोबतच चहा पियायची मजाच वेगळी. तर आता पितो चहा.